मित्र हो, गेल्या काही महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण होण्याच्या चर्चा सतत होत होत्या. त्यामुळं अनेक आमदार सुद्धा संभ्रमावस्थेत होते. अनेक पदाधिकाऱ्यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण होणार आहे की नाही याबाबत एकदाच काय ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं स्पष्ट करावं अशी मागणी बैठकीतच केली. आणि मग यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्टही केली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही असं या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं. या बैठकीला शरद पवार यांची उपस्थिती होती, मात्र त्यांनी या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शरद पवार यांच्या समोर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विलिनीकरण नाकारण्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळं विलिनीकरणाचा हा विषय सध्या तरी बाजूला पडलेला आहे असं म्हणावं लागेल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील तब्बल 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही नव्यानं सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादीचं विलिनीकरण रोखणारे खलनायक कोण होते यांची नावही आता रोहित पवार यांनी घेतलेली आहेत. विलिनीकरणाची चर्चा आता थंड पडलेली असली तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नेते सरकारच्या विरोधामध्ये फारसं आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. तुम्ही एकटे सोडले तर इतर नेते सरकारवर तीव्र टीका करतानाही दिसत नाहीत. त्यामुळे लोकांना अजूनही वाटतं की मागच्या दारानं चर्चा सुरू आहे. समजा विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षात संपूर्ण पक्ष तो एनडीए सोबत गेला आणि अशा वेळेला तुमची भूमिका काय असेल असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला गेला. यावेळी रोहित पवार यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं, जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीए सोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेल, इतर पर्याय निवडेल, पण भाजपसोबत जाणार नाही. मग इतर पर्याय म्हणजे कोणता पर्याय? तुम्ही काँग्रेस सोबत जाणार आहात का असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तेव्हा त्यांनी त्यांचं उत्तर देणं थेटपणे टाळलं आणि ते म्हणाले, मी बघेन, दुसरा पर्याय निवडेल, पण भाजपसोबत जाणार नाही. बघा, रोहित पवार हे सध्या शरद पवार पक्षातील आक्रमक आणि एक सक्रिय युवा नेत्यापैकी एक मानले जातात. त्यांचं हे विधान पक्षातील अंतर्गत मतभेद आणि भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत नवे संकेत देऊन गेलेला आहे. जर विलिनीकरणाचा मुद्दा पूर्णपणे संपुष्टात आला असेल तर रोहित पवार यांनी अशी विधानं करण्याची मुळात गरजच नाही. तरीही त्यांनी शरद पवार यांना सोडून जाण्याचे संकेत कशासाठी दिले? की मग अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही घडतंय का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आगामी काळात नक्की काय घडतंय हे पाहणं आता खरोखर औत्सुक्याचं असणार आहे. पाहूया पुढे काय काय होतंय ते. मित्रांनो, जाता जाता आपल्या चॅनलला आपण आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.